मी आशाने. आज आपल्या आई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त मी त्यांना कोटी कोटी प्रणाम करते. त्या माऊलीला एक माझ्याकडून छोटीशी भेट म्हणून त्यांची आज भूमिका मी साकारणार आहे. काय मग, कसे आहात सगळे? बरे आहात ना? ओळखलत ना मला? होय ना? मला बघूनच तुम्ही ओळखलं असेल. होय, मी तुमची सावित्रीबाई फुलेच बोलत आहे. आज मी इथे आले आहे ते माझे गुणगान गाण्यासाठी नाही, तर कशासाठी आले आहे सांगते. थांबा, धीर धरा थोडा. मी लावलेलं एक छोटंसं रोपटं आज वटवृक्ष झालेलं आहे. ते बघून मनाला फार आनंद झाला. पण एका गोष्टीची वाईटही वाटत आहे. मी मुलींना शिकवलं, सवरलं, ते कशासाठी? शिकून घरी बसण्यासाठी? माझी इच्छा होती शिकून मुलींनी आपल्या पायावर उभं राहावं, स्वावलंबी बनावं. पण नाही, मुलींना शिकवलं जातं ते फक्त एक चांगला नवरा मिळावा म्हणून, त्या नवऱ्याचं स्टेटस चांगलं राहावं म्हणून. होय ना आजच्या या समाजाची प्रवृत्ती. मुलींनी शिकून थोडंसं का घराबाहेर पडलं तर राक्षस प्रवृत्तीची लोक त्यांची वाटच बघत बसलेली आहेत. हे बघून मनाला फार वाईट वाटलं. मालेगावात झालेली यज्ञासारखे प्रकरण, मग मुलींना घराबाहेर कशासाठी पाठवतील लोक? नराधमानो, सुधरा, अजून वेळ गेलेली नाही. मुलींना शिकू द्या, मोठं होऊ द्या, त्यांच्या पायावर उभे राहू द्या. शिवराय जसे स्त्रीचा आदर करायचे तसे तुम्हीही करा. परस्त्रीला माता भगिनी समजा. मग बघा आपला देश कसा विकसित होतो.